एका पोराने म्हणजे एका माणसाने त्याच्या आईला वृद्धाश्रमात पाठवलं. वृद्धाश्रमात 2-4-5 वर्ष आई राहिल्यानंतर अचानक आईची प्रकृती तिथे बिघडली. तर वृद्धाश्रमातल्या व्यवस्थापकांनी त्याला फोन केला की तुमच्या आईची प्रकृती खूपच बिघडलेली आहे, अगदी सिरियस होत चाललेली आहे, तर तुम्ही आईला भेटायला या. हा भेटायला गेला. आईला पाहिलं, आईची प्रकृती खरंच खूपच खराब झालेली होती. जेमतेम आई उठू शकत होती, बोलतानाही त्रास होत होता आणि प्रथम पाहण्यावरून वाटायचं की आई आता 7-8 दिवसापेक्षा जास्त दिवस जगणार नाही. तो म्हणाला, आई आता आपण घरी जाऊ. आईने सांगितलं, दादा एक कर, अरे इथल्या खोल्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. हिवाळ्यामध्ये गार वारामध्ये येतो आणि इथे खूपच त्रास होतो झोपताना, तर या खिडक्यांच्या काचा बदलून दे. तो म्हणाला, चालेल आई, तुझी इच्छा आहे, मी बदलून देतो, त्या काचा नव्या टाकून देतो. आणि हो, इथे जे पाणी मिळतं ना, इथे फ्रीज खराब झालेला असल्यामुळे गार पाणी मिळत नाही. जर गार पाण्याची व्यवस्था इथे करता आली तर माझं असं मत आहे, इथे एखादं फ्रीज दादा तू घेऊन दे. तो म्हणाला, चालेल आई, एक फ्रीज आपण घेऊन देऊ या ठिकाणी, खूपच चांगलं राहील, गार पाणी मिळेल. आणि दादा एक काम कर, आपण घरी जायच्या अगोदर इथे जेवणही जे मिळतं ना, समाधानकारक जेवण नसतं, ते साधं जेवण असतं. वृद्धांची संख्याही जास्त आहे. तर माझं असं म्हणणं आहे, इथे चांगलं जेवण मिळेल अशी काहीतरी व्यवस्था कर. पोरगा म्हणाला, आई अगं आपण आता घरी चाललो, या वृद्धाश्रमात तुला ठेवायचं नाही, तुला आपल्या घरी यायचंय आणि तू आता 2-4 दिवसात मरणार आहे आई. मग या सगळ्या व्यवस्था का करायच्या आपण? अरे म्हणे, आता तुझंही वय झालेलं आहे, तुझ्याही मुलाचं लग्न झालेलं आहे, कदाचित उद्या तुलाही ते इथे पाठवतील, तर या फुटलेल्या काचेतून जी हवा येईल, तुला थंडी सहन होणार नाही, तुला त्रास होईल. इथलं जेवण साधं असतं, तुला चांगल्या जेवणाची तुला सवय आहे, तर तशा प्रकारचं जेवण इथे मिळालं पाहिजे. एवढ्यासाठी मी तुला सांगते, या काचा फुटल्या आहेत, काचा बदलून दे. तुला गार पाणी लागतं उन्हाळ्यामध्ये, तर इथे फ्रीज नसल्यामुळे गार पाणी असेल. हे तुझ्या सगळ्या व्यवस्थेसाठी सांगते, कारण जमाना बदलला. जर तू मला इथं ठेवलंय ना, तर तुला इथे आल्याशिवाय गत्यंतर नाही. आज तू पैसे कमवतोय, तो